नमस्कार मित्रांनो, नमस्कार, सुप्रभात मंडळी, सुप्रभात. तर आज आहे रविवार आणि रविवार म्हणून मग आम्ही असं काय तरी असं बसलो होतो, तर ठरवलं उद्या नाश्ता काय, कारण आमच्याकडे फक्त संडेला नाश्ता असतो ना, बाकी दिवस असं काही नाश्त्याचं इतकं काही राहत नाही. तर मग आज आहे आपल्या किचनमध्ये चना पोहाचा बेत, म्हणजे काळे चणे आणि आपले पोहे नॉर्मल. तर आता त्याच्यासाठी मी काय काय करून घेतलेली आहे तयारी ती तुम्हाला दाखवतो. इकडे मी पोहे भिजत ठेवलेले आहे, म्हणजे अंदाजे आता आम्ही 3 लोक आहे तर मी 3 जणांच्या हिशोबाने पोहे भिजवत आहे. तुम्हाला जशी हवी असेल तुम्ही तशी प्रत्येकाची क्वांटिटी डिफर करू शकते. आणि आता इकडे काय काय आहे हे बघा. हा एक कांदा, हा मोठा आहे. इथे कांद्याचे 4 काप, लसूण आणि आलं आहे. सो दिसत नाही वाटतं. हा सो इथे आहे. याचं काय करायचं तर याची आपल्याला पेस्ट करायची आहे मिक्सरमध्ये फिरून घ्यायची चण्यासाठी. आणि तुम्हाला आठवत असेल यांनी हे टमाटे एवढे मोठे मोठे का चिरले आहे असे. हा मी फक्त एका टमाट्याचे 4 पीस केल्या बस. हे आपण डायरेक्ट रस्त्यात टाकणार आहे मोठे टमाटे. हे नागपूरचे, म्हणजे नागपूरला जेवढे पण तर्री पोहाचे स्टॉल होतात तिथे असे टमाटे टाकतात, म्हणून मी पण तसेच टाकतो. इथे कांदा चिरलाय, बटाटा, मिरची आणि कढीपत्ता. याच्यात पोह्यासाठी आणि चण्यासाठी लागणारं सगळं मी चिरून घेतलेलं आहे. आता आपण एकीकडे तेल तापत ठेवलेलं आहे. हे दाणे आहे, आता दाणे तळून घेऊया. आमच्याकडे हा चना पोहा आयटम आला की तो माझ्याचकडे येतो, का माहित नाही. आई हा प्रकार बनवत नाही, हा प्रकार मी बनवतो. म्हणजे आई पण बनवू शकेल असं नाही म्हणत मी तिला बनवू शकणार, पण मी बनवतो हा आयटम. असं काय काय आयटम फिक्स आहे की हे आयटम मी बनवणार, तर बाकीचे अदर आयटम्स ती बनवेल असं. आता इथे आपले दाणे तळून झालेले. तर आता आपण दाणे वगैरे तळून घेतलेले आहे. कढईत थोडंसं एक्स्ट्रा तेल होतं ते मी इथे बाजूला काढून घेतलेलं आहे. ते आपल्याला चण्यासाठी कामी येईल. आता याच्यात टाकूया मोहरी. मोहरी तळतळली की कढीपत्ता, मिरची, आणि याच पाठीपाठ हिंग. त्यानंतर यात जाणार हा कांदा. मी बाहेर जे पोहे बनवतात ना त्यांचं पाहिलंय, ते लोक सुद्धा एक सोबतच टाकून देतात. कांदा, मिरची, मिरची म्हणतात, मिरची आणि कढीपत्ता आधी टाकतात, मग उरलेलं सगळं कांदा बटाटे सगळं सोबतच टाकतात. पण मी तसं नाही टाकणार. मी एक सांगत फक्त बाहेर कसे बनवतात ते बस. हा कांदा उभा चिरून घेतला आपण. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डाईस, म्हणजे ते छोटे छोटे क्यूब्स पण चिरू. मी यावेळेस उभा चिरून घेतला. उभा चिरल्याने तो छान दाताखाली येतो, मग चांगला लागतो तो. मित्रांनो, तुमच्याकडे पावसाची काय परिस्थिती आहे? आमच्या इथे रोज आता असं होतं, अर्धा दिवस पाऊस येतो, अर्धा दिवस पाऊस नाहीये. आणि तुम्हाला माझा नवीन लुक कसा वाटत आहे? मी वापस केस कापले आता 2 दिवसाआधी. बटाटे घालूया. कांदा झालेला आहे, आता बटाटे. आणि आता यात टाकूया मीठ. पोह्यांच्या हिशोबाने याच्यातच मीठ टाकून द्यायचं, म्हणजे सगळं मीठ एकत्र टाकायचं, वेगवेगळं नाही टाकायचं. सो पोहे ओके. आता जरा याची वाफ जाऊ द्या
आणि भेटतो मग तुम्हाला. आता पूर्ण पोहे करून घेतो आणि मग भेटतो. नाही तर असं होईल की पोह्यातच ब्लॉग होऊन जाईल, असं नको व्हायला ना. स्वतः पोहे करून घेतो आणि भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपले मस्तपैकी असे पोहे तयार झालेले आहे. काही नाही, जसे साधे पोहे करतो आपण मी तसेच नॉर्मल पोहे केलेले आहे. असं काही वेगळं काही मी केलं नाही. आणि आता आपण चण्याची तयारी करताय. स्वागत आहे तुमचं परत आमच्या किचनमध्ये. तर आता आपण पोहे झालेले आहे आपले, जसं तुम्ही लास्ट क्लिपमध्ये पाहिलं तसं. आणि आता आपण चणे करतात, तर त्याच्यासाठी तर मी इथे तेल तापत ठेवलं आहे. आता चण्यासाठी मी थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे, कारण याला तर्री आली पाहिजे ना. मग तर्री लाल लाल अशी ती तेलाने येते, म्हणून मग थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे मी. आणि मी इथे हे चणे बॉईल करून घेतलेले आहे याच्यात. थांबा मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यात पाणी काढतो त्याच्यातलं. हे बघा, हे असे बॉईल चणे, काळेवाले चणे, हे मी ओव्हरनाईट सोक केले आणि सकाळी कुकरला लावून 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे याच्या. आता इकडे तेल तापलेलं आहे. आता इकडे पण प्रोसीड करूया. थोडीशी मोहरी, अगदी थोडीशी, दाताखाली नको यायला म्हणून. त्यानंतर याच्यात टाकूया आता आपण तेजपान, हे तमालपत्र तेजपान जे काय, तर ते टाकलेलं आहे. आणि जसं मी तुम्हाला दाखवतो, कांदा, आलं आणि लसूण त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. या पेस्टमध्ये मी थोडंसं जिरं ॲड केलं वरून, अगदी थोडंसं. आता ही पण याच्यात टाकूया. मस्तपैकी पेस्ट याच्यात होऊ द्यायची, छान परतून घ्यायची. तेल त्याचा रंग थोडासा चेंज होईपर्यंत. आणि मग आपण याच्यात टाकूया पुढे, जसं मी सांगतो. म्हणजे मी काय काय टाकणार याच्यात मी सगळं सांगेन. तर आता याच्यात टाकूया हिंग. हिंगात माझं जाम प्रेम, भारी लागतं. थोडंसं मी कधीतरी युट्यूबला की इंस्टाग्रामवर कुठे, आय गेस मला आठवत नाही, मी कुठेतरी पाहिलं होतं की त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा तेल गरम राहतं आणि जेव्हा आपण असं ते फोडणीत हिंग टाकतो तेव्हा ते हिंग जळून जातं. मग मी त्याच्यानंतर फोडणीतच टाकतो, पण थोडंसं उशिरा टाकतो. म्हणजे सगळे एलिमेंट्स टाकल्यावर मग हिंग टाकतो. पण टेस्टमध्ये मला असं काही फरक नाही जाणवला, आधी पण आणि आता पण ठीक आहे. मग कुठेतरी चांगलं सांगितलं ना, असं काय वाईट तर नव्हतं ते, म्हणून मी ते अप्लाय केलं. अरे लाईट बंद झाला. आता मी गोरा दिसतंय जरा? नाही दिसतंय अजिबात नाही. मी या उन्हाळ्यात खूप टाइम जातो. मागच्या उन्हाळ्यात मी एवढं झालो नव्हतं. तर बघा, तुम्हाला असं दिसत असेल असे याचा रंग आता थोडासा चेंज झालेला आहे. आता याच्यात आपण टाकूया मीठ, म्हणजे बाकीचे मसाले. सो याच्यात जाणार हळद, त्याच्यानंतर याच्यात जाणार धनेपूड. हे थोडंसं मसालेदार असलेलं भारी लागतं, कारण पोह्यांना असं काही तिखट नाही लागत, तर मग हे तिखट पाहिजे होतं. त्याच्यानंतर आपला गोडा मसाला, लाल तिखट थोडंसं जास्त टाकायचं. आणि त्याच्यानंतर आपला खडा मसाला, आणि एक मसाला जो मी टाकतो, जो मला वाटतं की टेस्टमध्ये चेंज आणतो, जर समजा मी बनवत असेल तर मी टाकतो हा एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला आहे. हा पण याच्यात टाकायचा, भारी टेस्ट येते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल. पण टेस्ट भारी येते. म्हणजे बाहेर नसेल टाकत, मी असं म्हणत नाही की बाहेर हा मसाला टाकत असेल, बाहेर काहीतरी वेगळं टाकतात. पण मी जेव्हा घरी बनवतो तेव्हा मी हा टाकतो थोडासा, असं काय खूप नाही, अर्धा चमचा वगैरे टाकत असेल. पण मग याच्याने पण टेस्ट चांगली लागते. तो एक आहे. आता हे छान होऊ देऊया. मग याचं
आता पूर्ण तेल सेपरेट होईपर्यंत उद्याचं. तेल सेपरेट झालं की आपण याच्यात टाकूया चणे आणि पाणी आणि मीठ. तुम्हाला पण दाखवतो. बघा कसं दिसतं भारी, रंग छान आलाय. आता तेल सेपरेट होत आहे हळूहळू. पूर्ण तेल सेपरेट झालं की आपण मग याच्यात चणे टाकणार आणि मीठ आणि काय पाणी टाकणार आणि दंडन 2-3 मिनिट उकळी देणार. झालं मग. तर तर आता तेल सेपरेट झालेलं आहे. आता आपण टाकूया चणे. त्यानंतर पाणी. याला लागून होता ती पेस्ट, मग मी याच्यातच पाणी घेतलं म्हणजे ती पूर्ण जाईल व्यवस्थित. आणि याच्यात पाणी थोडंसं जास्त टाकायचं कारण ह्या तर्री पोहा आयटम आहे ना, तर याला रस्सा थोडासा जास्त लागतो. कारण पोहे रस्सा पिऊन घेतात, म्हणजे ॲब्झॉर्ब करून घेतात. सो याला थोडंसं पाणी जास्त म्हणजे पाणी जास्त टाकायचं. थोडंसं कशाला जास्तच टाकायचं. आता हे सगळं झालेलं आहे. तर गॅस वाढवूया आपण. आतापर्यंत सीमवर होता, तर जरा वाढवूया, त्याला मोठं करूया. झालेलं आहे. आता मीठ. मीठ मी याच्यात आता मी चणे बॉईल करताना वगैरे मीठ टाकलं, म्हणून मी याच्यात आता त्या हिशोबाने मीठ टाकलेलं आहे. मी प्लीज सांगतो, मीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. माझ्यावर म्हणजे मला माझा अंदाज माहीत आहे, पण मी जितका पाहिला आहे माझ्यापेक्षा सगळेजण कमी मीठ खातात, म्हणून मी म्हणतोय मीठ तुमच्या हिशोबाने टाका. त्याच्यानंतर आता हे बॉईल म्हणजे उकळी यायला लागली. आता याच्यात टाकूया हे असे डायरेक्ट आपण जसे हाफ टोमॅटो म्हणजे क्वार्टर टोमॅटोचे, क्वार्टर नाही, एका टोमॅटोचे 4 तुकडे जे केले होते, तर ते सगळे टाकूया याच्यात. आता सगळं झालेलं आहे. आता याला 2-3 मिनिटाच्या उकळी येऊ देऊया आणि मग मी तुम्हाला दाखवतो सगळं कसं दिसतंय आणि मग डिश सर्व करून पण दाखवणार. कारण गार्निशिंग इज इम्पॉर्टंट. कोथिंबीर आहे. आता मी कोथिंबीर चिरतो आणि या दोन्ही याच्यावर कोथिंबीर टाकतो, पोह्यांवर पण आणि याच्यावर पण. तर आता भेटूया. हे बघा मित्रांनो, हे बघा अशी छान तर्री आलेली आहे. आता याला छान आपण सांबार टाकूया याच्यावर. कोथिंबीर नाशिककरांच्या भाषेत कोथिंबीर. मस्त छान तर्री आलेली. आता याला हलवलं त्याची तर्री चालली जाईल. आता तुम्हाला सगळं सर्व केल्यावर फायनल डिश दाखवूया. तर मित्रांनो, आता असं सगळं झालेलं आहे, म्हणजे पोहे रस्सा झालेला आहे. आता सगळं सर्व करतो आणि तुम्हाला फायनल डिश दाखवतो. आणि तुम्ही पण ट्राय करून पहा. काय मी असं खूप काय असं आगळं वेगळं टाकलेलं नाही आहे. आता फक्त सर्व करताना म्हणजे बाहेर असं होतं की ते लोक पोहे देतात, त्याच्यावर लाल चिवडा राहतो, आपल्या पातळ पोह्यांचा चिवडा. सो तो चिवडा तर नाही आहे घरी, सो त्याच्या जागी फरसाण आहे. सो आपण सबस्टिट्यूट म्हणून फरसाण टाकूया. आणि शेव पण आहे, सो शेव पण टाकूया. चला आता भेटतो तुम्हाला सगळं फायनल सर्व करून. बाय. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तर आता संध्याकाळ झाली आहे. सकाळी मी ते चना पोहा बनवला आपण, मग नंतर मी रिव्ह्यू रेकॉर्ड केला, पण मला ती क्लिप नाही दिसत आहे. मी मर्ज करायला गेलो सगळं, तर मग मी म्हटलं आता वापस शूट करूया. मी दुपारी एडिट करणार होतो, तो मी सेम डे व्लॉग टाकणार होतो, पण आता ते तर काय होणार नाही. मग मी आता फिरायला निघालो याच्यासोबत. रविवार आहे तर मग म्हटलं आता मी रिव्ह्यू शूट करतो. 1 नंबर झाले होते, एकदम भारी, एकदम छान टेस्ट झाली होती आणि एकदम बाहेरसारखे लागत होते, आउटस्टँडिंग. आणि एक अजून त्याच्यात गडबड झाली.
गडबड म्हणजे अशी गडबड अशी नाही झाली. लास्टमध्ये जे आपण सगळं झालं आपलं तेव्हा माझे काका काकू म्हणजे पाहुणे आले, थोडेसे काका काकू आले होते, त्याच्यामुळे तिथे पण थोडंसं गडबड झालं आणि ते राहिलं असो. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कळवा, खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि लाईक करा, व्हिडिओला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता लोकांना शेअर पण करा. चला आता भेटूया.